राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती 1 जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरी होते। नगर जिल्ह्याचा कृषी दिनाचा मुख्य कार्यक्रम शनिवारी नियोजन भवनात पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला। राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 1 जुलैला कृषी दिन साजरा करण्यात येतो। नगरमध्ये कृषी दिनाचा मुख्य कार्यक्रम नियोजन भवनात झाला। यावेळी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती अजय फटांगरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, कृषी अधीक्षक पंडित लोणारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड, सभापती रामदास भोर आदी उपस्थित होते। यांच्या पोटी 1 जुलै 1913 रोजी गहुली या गावी झाला। वसंतराव नाईक यांच्या आजोबा चतुरसिंग नाईक यांनी गहुली हे गाव वसविले। चतुरसिंग हे राज्याचे प्रमुख होते, म्हणून त्यांना लोक नाईक म्हणत। वसंतरावचे बालपण गहुली गावीच गेले। त्यांचे प्राथमिक शिक्षण पोहरादेवी, उमरी, भोजला, बांसी या ठिकाणी झाले। त्या काळी वाहनांची सोय नसल्यामुळे ते 4-5 बैल चालत जाऊन मोठे जिद्दीने व कष्टाने शिक्षण घेतले। पुढे महाविद्यालयीन शिक्षण अमरावती व नागपूर येथे पूर्ण केले। तत्कालीन नागपूर जिल्हा मध्य प्रदेशची राजधानी होती। नागपूर शहराचे प्रभाव वसंतरावांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे ठरले। तेथे त्यांच्या कामकाजात बदल होत गेला। वाचनाची उदंड आवड निर्माण होऊन महात्मा फुले व अन्य समाजसुधारकांचे वाचन केले। त्यांनी नागपूरच्या मॅरिज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला। त्या महाविद्यालयात विविध जातीचे धर्माचे विद्यार्थी होते। त्यांच्याशी संपर्क आला। त्यातून सामाजिक कार्याची आवड निर्माण होत गेली। मुळातच लहानपणापासून चाणक्य बुद्धी व वाकपटुता अंगी असल्याने पुढील व्यक्तीवर प्रभाव पडत असे। त्याला श्री वसंतराव नाईक यांनी 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 या प्रदीर्घ कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची पुन्हा समर्थपणे मांडली। महाराष्ट्रात सुमारे 90% जमीन किंवा पावसावरती अवलंबून आहे। जमिनीची उत्पादन क्षमता वाढावी म्हणून साहेबांनी मूळ सर्व राज्यव्यापी कार्यक्रम त्यांनी हाती घेतला। तसेच बाजार तलाव, कोल्हापूर बंधारे, नाला बांध योजना यासारख्या योजना त्यांनी सुरू केल्या। शेती उपयोगी साधनांचे उत्पादन वापर यावर त्यांनी भर दिला। त्यांच्या कारकिर्दीत 1970-73 या कालावधीत सतत 3 वर्ष दुष्काळ पडला। प्रदीर्घ दुष्काळ मात करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले। तो 50 लाख दुष्काळपीडित शेतकऱ्यांना पुनर्मिळवून आणला। उत्पादक रोजगार पुरवण्याच्या योजना त्यांनी अंमलात आणल्या। पालकमंत्री शिंदे यांनी राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या योजनांची माहिती देत शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना केल्या। वसंतराव नाईक यांचा जीवनपट लोणारे साहेबांनी आपल्या समोर सांगितला। त्याचबरोबर फटांगरे सभापतींनी देखील त्या संदर्भामध्ये सुचवत आणि सर्व गोष्टी आपल्याला समोर सांगितल्या। 1 जुलै हा दिवस आपण कृषी दिन म्हणून पाळतो आणि दरवर्षी त्याचे स्मरण करतो। वास्तविक पाहता सार्वजनिक आणि सामाजिक जीवनामध्ये पदार्पण केल्याच्या नंतर लोकांच्या समोर आदर्श ठेवण्याचं जे त्यांनी काम केलं ते काम करत असताना अनेक वर्षानंतर आपण पूर्वीच्या पार जर गेलो तत्कालीन पारंपरिक शेती करण्याचे जे काही विशेष आपण जर पाहिले तर उत्पन्नावर आधारित आणि शेतीवर उपजीविका करणारी महाराष्ट्रातील अनेक आपली ही जनता होती आणि शेतीवर अवलंबून असल्या कारणानं उत्पन्नात घट येणं, अवेळी पाऊस येणं, पावसामध्ये मोठा गॅप राहणं, त्याच्यावरती उत्पन्नावर परिणाम होणं। मग त्यांनी कृषी विद्यापीठाची स्थापना केली। त्याच्यामध्ये संशोधन केलं, हायब्रिड बियाणं आलं। प्रति एकर आणि प्रति हेक्टर बियाणं हे कशा पद्धतीनं जास्तीचं उत्पादन देईल अशा स्वरूपामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये घेतले। कार्यक्रमात कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला। प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।